22 जानेवारीला अयोध्येत श्री राम मंदिराचे लोकार्पण होत आहे। या सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे। तसेच नाशिकच्या काळाराम मंदिराला देखील विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकच्या काळाराम मंदिराचे दर्शन घेतले। तसेच 22 जानेवारीला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिकच्या काळारामाचे दर्शन घेणार आहे। तसेच यावेळी अनेक दिग्गज नेते देखील उपस्थित राहणार आहे। त्यामुळे नाशिकला राजकीय नेत्यांची मांदियाळी दिसून येत आहे। नाशिकचे काळाराम मंदिर हे पौराणिक दृष्ट्या तर महत्त्वाचे आहेच, मात्र मागील काही दिवसांपासून काळाराम मंदिराचे राजकीय दृष्ट्याही महत्त्व वाढल्याचे दिसून येत आहे। याच पार्श्वभूमीवर श्री काळाराम मंदिरात 5 ते 6 सशस्त्र अतिरेक्यांनी घुसखोरी करत देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांवर अचानक बेछूटपणे गोळीबार करत भाविकांना बंधक केल्याची माहिती परिसरात पसरली। यामुळे सर्वच शासकीय यंत्रणांची धावपळ उडाली होती। मंदिरात अतिरेक घुसले आहे अशी माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळवण्यात आली। यानंतर काही वेळातच पोलीस पथक, बॉम्ब शोधक पथक आणि आर्टिलरी पथक, पोलीस कृती दल, दंगल नियंत्रण पथक यांच्यासह गुन्हा शोध पथकाचे कर्मचारी, पोलीस अधिकारी काळाराम मंदिर परिसरात दाखल झाले आणि अतिरेक्यांना पकडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू लागले।